रस्त्याच्या जखमांनी त्रस्त शामरावनगर, नागरिकांच्या वेदनांचा उद्रेक, काँग्रेसचा आक्रोशपूर्ण रास्ता रोको। शहरातील शामरावनगर परिसर आज अक्षरशः वेदनांनी तडफडताना दिसला। गेल्या 1.5 वर्षापासून रखडलेल्या गटारीच्या कामामुळे उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यांनी नागरिकांचे जीवन अक्षरशः असह्य केले आहे। खड्ड्यांनी विदीर्ण झालेले रस्ते, सैलगिट्टीवर घसरत पडणारे वाहन चालक, घरात शिरणारे घाणेरडे गटारीचे पाणी आणि आजारांचे वाढते सावट या सर्व वेदनांचा आज एकच स्फोट झाला आणि तो म्हणजे काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेले तीव्र रास्ता रोको आंदोलन। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नागरिक रस्त्यावर उतरले आणि आपल्या दुःखाला आवाज दिला। हा रस्ता नाही, आमच्या सहनशीलतेची परीक्षा आहे, अशा संतप्त भावना व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। या परिसरातील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की रस्त्यावरून चालणेही धोकादायक ठरले आहे। सैल गिट्टीमुळे गाड्या घसरून अपघात होत आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत। गटारीचे काम अपूर्ण असल्याने ड्रेनेज व्यवस्था कोलमडली असून गटारीचे घाण पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत आहे। या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे। साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली असून नागरिक भयभीत झाले आहेत। मंगेश चव्हाण यांनी प्रशासनावर संतप्त शब्दात हल्लाबोल करत सांगितले, नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे का? 1.5 वर्षापासून सुरू असलेले काम अजूनही अपूर्ण आहे आणि त्याची किंमत सामान्य नागरिक आपल्या जीवाशी खेळून मोजत आहेत। गटारीचे पाणी घरात शिरत आहे, रस्त्यावर गिट्टी टाकून जीव घेण्यास सापळा तयार करण्यात आला आहे। हे अत्यंत गंभीर असून याची जबाबदारी कोण घेणार? आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले आणि वाहतूक सुरळीत केली। मात्र नागरिकांच्या मनातील आक्रोश शांत झाला नव्हता, तो अधिकच तीव्र झाला होता। या आंदोलनात नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका सोनल सावर्डेकर, स्मिता यमगर, सामाजिक कार्यकर्ते युनुस महात, ताजुद्दीन शेख, आयुब पटेल, विक्रम सावर्डेकर, राजू यमगर, संदीप दळवी यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, आमच्या वेदना प्रशासनाला कधी दिसणार? दरम्यान प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा हा आक्रोश आणखी तीव्र होईल, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। शामरावनगरचा हा आक्रोश केवळ एका रस्त्याचा नाही, तर दुर्लक्षित नागरिकांच्या जगण्याच्या हक्कासाठीची लढाई बनली आहे। राणा शामरावनगर एकटा पाणी हा 87 उभे राहतो इथं काय रस्ता व्यवस्थित नाही, गटर व्यवस्थित नाही, पाणी वेळेवर येत नाही, तक्रार करूनही काही फरक पडत नाही। हा रस्त्यावर उतरले आम्ही, म्हणजे अगोदर मी उतरलो होतो रस्त्यावर आणि फक्त आम्ही सोजा पडल्याने हाय ते बंद केलं। तर समोर दुकानमध्ये सध्या पाणी नाही या बायकांना, त्या बायका पाणी म्हणून तरसायला आल्या त्या। हा आमचे नगरसेवक उतरले रस्त्यावर, त्याला पोलिसांनी घेऊन गेलं। हे कुठला नाही काढलाय? हा महापालिका आहे का नाही, काय करता येते का नाही? नाही सोडून द्यावे महापालिकेने, बघू आमचं आम्ही करून देतो। घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल, दान दुप्पट वाटवायला आल्यात, गरीबाची घरं जाळायला आल्यात। महापालिका करता काय? हा आज महिलांना रोजगार नाहीये, एका रस्त्यावर बसल्या त्या, एवढे पगार चालत नाही, महागाई भरपूर वाढायला आल्या, गॅस मिळत नाही। हा आणि हायच्या घरात पाणी, लाईट पण हे सुद्धा बंद करायचं, काय चाललंय? रस्ता पहिला हा झाला पाहिजे। हा रस्ता करताना 2 ट्रेन तिथं पॅक करून टाकलं, म्हणून घातल्या, खरी घातल्या, आमच्या पाण्यातून आमच्या एकट्या पल्ल्यामध्ये पाणी यायला लागलं, ट्रेनचं पाणी। उद्या आमच्या घरात ट्रेनचं पाणी शिरलं। आज काय केलंय? आज काय केलं? तेव्हा ते भरून पडलं केलं ना आम्ही तो पडल्यात रस्त्यावर। रस्ता नसल्यामुळे 20-25 लोक तर
काय झालंय? गाडीवरून पडलेले सगळं हे टाकलेलं आहे ना खडी बिडी त्याच्यावरून गाड्या जरा इकडे व्हायचं म्हणलं मग ते रस्ता आम्हाला नीट करून पाहिजे. ड्रेनेज 2 ठिकाणी बुजवलेलं आहे. ते पाणी एकटा कॉलनीत यायला लागलंय वापस पण ही ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे. 2 ठिकाणी बुजवले ओके. ते आंदोलन केलं आहे. रस्ता खूप दिवस झाला नीट केलेला नाही. त्याच्यावर भरपूर लोक पडलेले 20 ते 25 लोक पडलेले. छोटी लहान मुलं शाळेला ये जा करतात, मुली ये जा करतात आणि गर्दी असल्यामुळे भरपूर इकडे सरकायला गेलं तर मुलं पडतात आणि 8 ते 9 टाकं पडलेले एक मुलगा आहे सध्या आता. त्या रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केलंय तरी आमच्या नगरसेवकांना पिंपऱ्यात घेतलेला आहे उचलून. आम्ही परत रस्त्यावर उतरणार आम्ही परत आंदोलन करणार आम्ही. या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? काँग्रेस पक्षाचं काँग्रेस पक्षाचं कोण म्हणताय करत नाही. सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये भाजपची सत्ता स्थापून गेली 4 महिने झाले. आज 4 महिन्यामध्ये शामराव नगरमधील एक प्रमुख रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला RCC गटर आहे. तर गेली 1.5-2 वर्ष झालं ते काम चालू आहे आणि ते काम रखडलेलं आहे. कित्येकदा अधिकाऱ्यांना सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. तर या लोकांचे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना भरपूर त्या रस्त्यामधनं जात असताना जीवितहानी असू दे, नागरिकांना त्रास असू दे, विद्यार्थ्यांना त्रास असू दे, ह्या त्रासाला मोकावं लागतं आहे, त्या त्रासातून जावं लागतं आहे. तर ह्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं 4 नगरसेवक प्रभागातल्या 4 नगरसेवकाच्या आणि तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी रास्ता रोको केलो. रास्ता रोको करत असताना, घोषणा देत असताना या ठिकाणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर, नगरसेवकांवर गुन्हे दाखल केलेत. तर आम्ही कोणत्याही दबावशाहीला, दंडुकशाहीला आम्ही बळी पडणार नाही. किती पण केसेस पडल्या तरी चालेल आम्हाला, तरी लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता 2 दिवसात नाही चालू झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि कित्येक वेळा अटक व्हावी लागली तरी आम्हाला चालेल. पण लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार, लोकांसाठी झटणार, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो आणि थांबतो. जय हिंद.